कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपली स्कॉलरशिपची धामधूम तर संपलेली आहे आणि आता स्कॉलरशिप नंतर आता आपल्याला करायचा आहे तो रेग्युलरचा अभ्यास. ठीक आहे. तर इयत्ता 8वी स्टँडर्ड 8 येथे आपण बघा मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश ह्या तिन्ही मीडियमसाठी हा व्हिडिओ कामाचा ठरेलच. ह्या तिन्ही मीडियमचे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघू शकतात, कारण की हे एक्सप्रेशन तर आपण सॉल्व करून देणार आहे, ते मॅथमॅटिकल भाषेतच देणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मराठी, इंग्लिश आणि ह्या लँग्वेजने काही फरक पडणार नाही. दुसरी गोष्ट की ज्यांचा स्कोअर स्कॉलरशिपमध्ये कमी आला आहे, ज्यांना वाटत आहे की सर आम्ही कुठेतरी मागं पडलो, तर त्यांनी आता हा रेग्युलरचा अभ्यास एकदम मन लावून करा आणि शाळेमध्ये गणिताला आउट ऑफ स्कोअर आणून दाखवा. म्हणजे तुम्ही तुमच्या मनात जे काय वाईट वाटत असेल तर ते निघून जाईल. तुम्ही रेग्युलरचा चांगला अभ्यास करा. तर आपण आता येथून जे काय आहेत पार्ट 2चे जेवढे चॅप्टर आहेत तर तेवढे आपण कव्हर करणार आहोत आपल्या व्हिडिओ सिरीजमधून. तर चला चालू करूया. डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. तर डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स म्हणजे काय? तर पहिल्यांदा आपल्याला पॉलिनॉमियल्स म्हणजे काय समजावं लागेल. पॉलिनॉमियल्स म्हणजे काय? तर ज्यामध्ये अशी पदं असतात x, y, 2x, 3y. तर ह्या अशा पद्धतीने जी पदं दिलेली असतात त्यालाच आपण काय म्हणतो? पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणतो. आणि त्याचं काय करायचं? आपल्याला भागाकार करायचा आहे. ठीक आहे. डिव्हिजन म्हणजे काय? भागाकार. तर चला चालू करूया चॅप्टर. चॅप्टरमध्ये पहिल्यांदा काय दिले बघा, की आपण लास्ट इयरला काय काय शिकलेलो आहोत आणि आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायच्यात. तर बघा 2 आणि 3 किती झालं? 5. ह्या एला ए आहे तसंच येईल, कारण की बेरीज आहे. 7 मधून 4 गेलं 3 आणि ह्या बीला बी आहे तसंच येईल. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. 3 आणि 1 चा गुणाकार 3 आणि पी वर्गचा गुणाकार किती येईल? पी घन. ठीक आहे. 5 आणि 3 चा गुणाकार 15 आणि यम वर्ग आणि यम वर्ग चा गुणाकार किती येईल? यमचा चौथा घात. आता इथं काय केलंय? इक्वेशन हे सॉल्व करा. 2x बघा ह्या कंसाने आतमध्ये पूर्ण मल्टिप्लाय केलं जाईल. मग 3 दुने 6 आणि ह्या एक्सला हे एक्स जाईल तर काय येईल? 6च येईल. अधिक 5 त्रिक 15 y छेद x. अशा पद्धतीने हे इक्वेशन तयार होईल. आता हे इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन आहेत बघा ह्या इक्वेशनमध्ये. तर पहिल्यांदा 3x वर्गने ह्या कंसाला गुणवून घेऊया आपण. तर किती येईल? 6x घन अधिक 9x वर्ग y अधिक 4 दुने 8 xy अधिक 4 त्रिक 12 y वर्ग. तर हे आहे तसं इक्वेशन काय येईल? ते आपला आन्सर येईल. तर हे आपण लास्ट इयर शिकलेलोच आहोत. तर यावेळेस आपल्याला काय शिकायचं आहे की यावेळेस आपल्याला डिव्हिजन शिकायचे. हे आपण ॲडिशन शिकलोय, सबट्रॅक्शन शिकलोय, मल्टिप्लिकेशन हे शिकलेलोच आहोत. तर आता आपल्याला शिकायचे आहे डिव्हिजन. तर डिव्हिजन करताना आता डिव्हिजनच्या भरपूर मेथड आहेत. डिव्हिजनच्या एकापेक्षा जास्त मेथड आहेत, पण आपल्याला इयत्ता 8वीमध्ये एकच मेथडने आपल्याला ते सगळे सोडवायचे आहेत. की आपली जी नॉर्मल डिव्हिजन करतो म्हणजे समजा 120ला आपल्याला 8ने भागायचं आहे. तर कसं भागतो? 8ने ह्या पहिल्या संख्येला भाग जातो का? नाही. मग 2 संख्या आहेत, पहिल्या 2 संख्या त्याला 8ने भाग जातो का? जातो. 8 एके 8 राहिले किती? 4. 8 पंचे 40. सेम ह्या टाईपची डिव्हिजन आपल्याला इथे करावी लागते. तर ती करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहीत पाहिजेत? तर बघा इफ इंडेक्स ऑफ ईच टर्म ऑफ अल्जेब्रिक. आता हे सगळं दिलेलं आहे, तर हे मी सोप्या भाषेत एक्झाम्पल सांगताना ते सांगेलच. ठीक आहे. तुम्ही हे वाचून घ्या एकदा. हे हे सबट्रॅक्शनचं हे ते एक्झाम्पल आहे. आता डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता जी डिग्री ऑफ पॉलिनॉमियल आहे ती काय असते बघा. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन द फॉलोइंग पॉलिनॉमियल. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल कोणता आहे? एक्स स्क्वेअर. तर डिग्री काय आली? 2. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल. आता खालच्या एक्झाम्पलमध्ये बघा इथं एक्सचा ग्रेटेस्ट इंडेक्स काय आहे? इथं 3 आहे. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथं 5 आहे, इथं 2 आहे.
म्हणजे ग्रेटेस्ट इंडेक्स कोणता आहे ते 5 आहे. त्याच्यामुळे द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द गिव्हन पॉलिनॉमियल इज कॉल्ड द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता वरच्या एक्झाम्पलमध्ये ग्रेटेस्ट इंडेक्स काय होता 5, तर ते 5 काय आली डिग्री. ठीक आहे. आता जे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे बघा, एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे कधी पण लक्षात घ्या की नाव आय नो हे जे असतं हे आपल्या वहीमध्येच लिहून घ्यायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं बघा. द अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ पॉलिनॉमियल इफ द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल ऑफ ईच टर्म इज अ होल नंबर. बघा ही पॉलिनॉमियलची डेफिनेशन, द पॉलिनॉमियल द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, हेही महत्त्वाचं आहे. हेही आपल्या वहीमध्ये पाहिजेच, नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. आता टू डिवाइड अ मोनोमियल बाय मोनोमियल, हे अशा टाईपचे एक्झाम्पल आहेत. तर आपण खालचे एक्झाम्पलच सोडू, हे वरचं एक्झाम्पल सोडवून दिलेलं आहे. तर बघा आता हे एक्झाम्पल कसे सोडवायचे, तर आपण झूम करूया एका एका एक्झाम्पलवर. आता हे एक्झाम्पल बघा, आता इथं किती आहे 30x मायनस 36x⁴ ला डिवाइड करायचं -9x ने. तर पहिल्यांदा काय करायचं, -36 ला बघा ह्यामध्ये काय करतात की जी ह्याची पॉवर आहे x⁴ ला x ने डिवाइड केलं किती येईल x³, म्हणजे x तर व्हॅल्यू मिळाली. मग -36 ला -9 ने डिवाइड केलं तर किती आलं व्हॅल्यू 4. तर इथं काय आलं 4x³, 4x³. इथे काय येईल -36x⁴. आता ह्याच्यामधून हे मायनस केलं, मायनस मायनस काय होईल प्लस, आणि आन्सर येईल 0. तर हे अशा टाईपमध्ये येईल. दुसरं बघूया आपण. येथे 5m² -m. आता -m ने ज्यावेळेस आपण डिवाइड करू त्यावेळेस वरती काय येईल बघा, ह्या m ला m कॅन्सल होईल आणि आन्सर येईल -5m. तर इथे येईल -5m, इथे येईल 5m² मायनस, इथे मायनस मायनस काय होईल, इथे मायनस मायनस हे प्लस येईल आणि मायनस होऊन इथे येईल 0. ठीक आहे. नेक्स्ट y⁵ 5 20y⁵ -20⁵ अपॉन y³. आता y³ ने जर ह्याला डिवाइड केलं इथं काय येईल y² आणि 2 ने डिवाइड केलं इथं काय येईल 10. तर इथं लिहूया आपण -10y² आणि खाली किती येईल -20, आणि हे मायनस मायनस काय होऊन जाईल हे प्लस प्लस, आणि इथे येईल आन्सर 0. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करावे लागतात. पुढे बघूया आपण. टू डिवाइड मोनोमियल बाय पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलला कसं डिवाइड करायचं तर तेही बघूया. आता आपण ते एक्झाम्पलमध्येच बघूया. तर प्रॅक्टिस सेट 10.1 चे हे जे 10 एक्झाम्पल आहेत तर ते आता आपण सॉल्व करून घेऊया. ठीक आहे. तर एक एक एक्झाम्पल आपण लिहूया आणि ते सॉल्व करूया. तर पहिले एक्झाम्पल काय आहे 21m² मायनस डिवाइड बाय 7m. आता यामध्ये बघा 21m² इथे येईल 7m. इथं सगळ्यात मोठी पॉवर कोणती आहे m². m² ला आपण m ने डिवाइड केलं. ठीक आहे. उत्तर काय यायला पाहिजे m. आता इथं 21 ला 7 ने डिवाइड केलं किती येईल 3m. म्हणजे इथं लिहूया आपण 3m आणि इथं काय येईल 21m². ह्यांच्यामध्ये काय साईन असते तर ते असतं मायनसचं. 1m² मधून 21m² कॅन्सल होईल, आन्सर येईल 0. ठीक आहे. उत्तर येईल 3m. ओके. नेक्स्ट बघूया. आता बघा 40a³ डिवाइड बाय 10a.
ए क्यूब डिवाइड बाय -10a 40 ए क्यूब. कधी पण काय करायचं बघा की जी इथली हायेस्ट काय आहे डिग्री, तर त्या हायेस्ट डिग्रीला 40a -10a एनी इथं जर डिवाइड केलं तर इथं येईल ए स्क्वेअर, 10ने इथं डिवाइड केलं तर इथं येईल 4 -4a स्क्वेअर. इथं काय येईल 40a क्यूब मायनसचं साईन, आन्सर काय आलं 0. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. -48 p⁴ डिवाइड बाय -9 p². -48 p⁴. आता p⁴ ला जर मी p² ने डिवाइड केलं, आन्सर काय येईल p². आणि -48 ला मी -9 ने डिवाइड केलं, बघा 9 ने पूर्ण भाग जाणार नाही पण 3 ने जाईल, 3 त्रिक 9 आणि 16 त्रिक 48, मायनसला मायनस कॅन्सल होऊन जाईल 16/3. तर इथं काय येईल 16/3 p² आणि इथं येईल -48 p⁴. आणि इथं येईल मायनस, हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि आन्सर येईल रिमाइंडर काय येईल तर तो येईल 0. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. (40 m⁵ डिवाइड बाय 30 m³ आता m⁵ डिवाइड बाय m³ किती येईल, 5तून 3 गेलं 2, हे तर आलं m² आणि 40 डिवाइड बाय 30 0 जाईल 4/3 येईल. तर इथं काय येईल 4/3 m², 40 m⁵. आन्सर येईल 4/3 m², रिमाइंडर येईल 0. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. आता यामध्ये बघा एकापेक्षा जास्त टर्म्स आहेत. डिवाइड बाय x². आता पहिल्यांदा काय करायचं की ही एकच टर्म लक्षात घ्यायची. ठीक आहे. तर इथं मी साईडला लिहितो. कधी पण काय करायचं की वहीचा एक भाग आपल्याला रफ कॅल्क्युलेशनला बाजूलाच काढून घ्यायचा. तर इथं मी लिहितोय 5x³ अपॉन x². इथं काय येईल बघा, इथं काहीच नाही म्हणजे 5 ला 5 राहील आणि x³ डिवाइड बाय x², इथं आन्सर येईल 5x. तर इथं काय आलं 5x आणि इथं काय येईल 5x³. इथं मायनस साईन येईल, ह्याला हे कॅन्सल आउट होईल, इथं येईल 0 -3x². येथे -3x² डिवाइड बाय x², आन्सर येईल -3, इथं येईल -3 आणि इथं येईल -3x² आणि इथं साईन काय येईल मायनस मायनस काय होईल हे प्लस होईल आणि आन्सर येईल 0. रिमाइंडर काय आला 0. आणि जे आपला क्वोशंट आला तो किती आला 5x + 3. ठीक आहे. आता एक्झाम्पल नंबर 6. डिवाइड बाय 2p². आता साईडला लिहून घ्या 8p³ डिवाइड बाय 2p². ह्याने ह्याला डिवाइड केलं 4 आलं, ह्याने ह्याला डिवाइड केलं p आलं. तर इथं काय येईल 4p. इथं काय आलं 8p³ मायनस साईन येईल, ह्याला हे कॅन्सल होईल -4p². आता -4p² ला आपण 2p² ने डिवाइड केलं, p² ला p² कॅन्सल होईल, इथे येईल -2, इथे येईल -2, इथे येईल -4p²,
बघा हे मायनस साईन इथे येईल, मायनसनी ह्या मायनस साईनमध्ये काय होईल, हे प्लस होईल आणि इथे येईल आन्सर रिमाइंडर इन 0. 4p - 2 आपल्या एक्झाम्पलचं काय येईल, कोशंट येईल. ठीक आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. 2y³ + 4y² + 3 ह्याला कशाने डिवाइड केलं आहे, 2y² ने. मग बघा आता पहिली टर्म घ्या, 2y³ डिवाइड बाय 2y². आता 2 ला 2 कॅन्सल होईल, y³ ला y² ने डिवाइड केलं की येईल y, इथे येईल y, इथं 2y³ आणि इथे येईल मायनस साईन, तर ह्याला हे कॅन्सल आउट होईल, इथे येईल 4y² + 3. आता यातली पहिली टर्म काय आहे, 4y². 4y² ला आपण 2y² ने डिवाइड केलं, y² ला y² कॅन्सल होईल, 4 ला 2 ने डिवाइड केलं, आन्सर येईल 2, इथे येईल +2, इथे येईल 4y² मायनस साईन येईल आणि ह्याला हे कॅन्सल होईल, +3. आता +3 ला आपण 2y² ने डिवाइड करू शकतो का, नाही करू शकत, कारण की हे जर y² वरती आलं तर y ची व्हॅल्यू काय येईल, -2. आणि पॉलिनॉमियलमध्ये जो y असतो किंवा जो व्हेरिएबल असतो, व्हेरिएबलची व्हॅल्यू कधी पण कशी असते, तर ती होल नंबर असते. ठीक आहे. त्याच्यामुळं इथून हे डिवाइड नाही होणार आणि आपलं रिमाइंडर किती येईल, +3 आणि कोशंट किती येईल, y + 2. क्वेश्चन नंबर 8. 21x⁴ - 14x² + 7x डिवाइड बाय 7x³. मग इथली पहिली टर्म घ्या, 21x⁴ अपॉन 7x³, इथे येईल 3 आणि ह्याने हे डिवाइड केलं, आन्सर किती येईल, x, 3x. तर इथं आलं 3x, इथं येईल 21x⁴, इथं येईल मायनस साईन, ह्याला हे कॅन्सल आउट होईल, -14x² + 7x. आता जे -14x² आहे त्याला जर आपण 7x³ ने डिवाइड केलं तर हे येईल -2 आणि x² ने x³ ला तर हे छेदस्थानी x येईल, -2/x असं येईल. तर पॉलिनॉमियलमध्ये एक्सची जी व्हॅल्यू आहे ती छेदस्थानी असते का, तर ती नसते, डिनॉमिनेटरला नसते. त्याच्यामुळं इथून पुढचं कॅल्क्युलेशन नाही होणार आहे. म्हणजे हा काय झाला, हा झाला रिमाइंडर. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 9. 6x⁵ - 4x⁴ + 8x³ + 2x² डिवाइड बाय 2x². फर्स्ट टर्म बघा काय आहे, 6x⁵ अपॉन 2x². ह्याने ह्याला डिवाइड केलं 3 आलं, ह्याने ह्याला डिवाइड केलं x³ आलं. तर इथं मी वरती काय लिहिल, 3x³, इथं काय येईल 6x⁵, मायनस साईन येईल, ह्याला हे कॅन्सल होईल, बाकीच्या टर्म ॲज इट इज. -4x⁴ डिवाइड बाय 2x². ह्याने ह्याला डिवाइड केलं, -2 आलं, ह्याने ह्याला डिवाइड केलं x² आलं, इथे येईल -2x², इथे येईल -4x⁴. आता हे मायनस इथं साईन येईल, ह्या मायनसमुळे हे काय होईल, प्लस होईल, ह्याला हे कॅन्सल आउट होईल, 8x³ + 2x². आता 8x³ डिवाइड बाय 2x², 2 ने ह्याला डिवाइड केलं 4 आलं, x³ ने x³ ला x² ने भागलं, किती येईल, x येईल. तर इथं काय आन्सर येईल, 4x. इथं काय येईल, +4x. इथं येईल प्लसच असेल ते, इथं येईल मायनस साईन, ह्याला हे कॅन्सल आउट होईल, इथे येईल 2x². आता 2x² ला डिवाइड करूया 2x² ने, तर काय होईल, आन्सर येईल 1, इथे येईल +1. 2x² जे मेनवाला मायनस साईन आहे ते, आणि इथे येईल आन्सर 0. तर
ह्याचा रिमाइंडर येईल 0 आणि कोशंट येईल 3x³ - 2x² + 4x + 1. आणि आपल्या लेक्चरचं एकदम शेवटचं एक्झाम्पल पुढील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 10.2 घेऊन येऊ आणि पॉलिनॉमियल हा चॅप्टर आपला तिथे एंड होईल. तर बघा लास्टचं एक्झाम्पल बघूया आपण. 25m⁴ - 15m³ + 10m + 8 डिवाइड बाय 5m³. ओके, तर पहिले काय करावं लागेल. 25m⁴ अपॉन 5m³. 5 ने डिवाइड केलं, येथे आलं 5. 4तून 3 गेलं, येथे येईल 1. म्हणजे किती येईल 5m. किती येईल 25m⁴. मायनस साईन येईल, याला हे कॅन्सल आउट होईल. -15m³ + 10m + 8 ॲज इट इज. -15m³ डिवाइड बाय 5m³. m³ ला m³ कॅन्सल होईल, इथं -3 येईल. -3 खाली काय येईल -15m³ ॲज इट इज. इथे मायनस साईन येईल, ह्या मायनसमुळे इथलं मायनस काय होईल प्लस होईल आणि ह्याला हे कॅन्सल होईल. 10m + 8. आता 10m + 8, 10mला जर आपण 5m³ ने डिवाइड केलं तर इथं येईल 2 आणि इथं येईल m². तर 2/m² येईल. तर हा पॉलिनॉमियल होऊ शकत नाही, त्याच्यामुळे इथून फर्दर डिव्हिजन काय होते, स्टॉप होते. तर हा काय येईल, हा येईल रिमाइंडर, हा येईल कोशंट. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 10.1 हा एकदम सहज पद्धतीने सोडवून दिलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ बायनॉमियल हे एक्झाम्पल घ्यायचे आहेत. तेही एकदम सोपे आहेत. तर ते एक्झाम्पल घेऊन आपण प्रॅक्टिस सेट 10.2 हा कंप्लीट करणार आहोत. तर हे व्हिडिओज आपले जे आता रेग्युलरचे पण मित्र आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि जे फाउंडेशन आणि CBSEचे मित्र आहेत तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ सिरीज येत आहे. तर आपला चॅनल जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.